तुम्हाला डॅन्ड्रफचा त्रास होत असेल तर त्यासाठी कोणता शॅम्पू वापरायला हवा आणि काय उपाययोजना करायला हवी ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। डॅन्ड्रफ घालवण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारच्या शॅम्पूची निवड करणं हे महत्त्वाचं ठरतं। जर तुम्ही चुकीचा शॅम्पू वापरला तर त्याने डॅन्ड्रफ जाणार नाही किंवा तो सोबतच दुसऱ्या आजाराला देखील आमंत्रण देऊ शकतो। त्यामुळे योग्य शॅम्पू निवडणं हे तितकंच महत्त्वाचं। शॅम्पू वापरताना त्यामध्ये केटोकॅनाझोल, झिंक पायरेथिऑन किंवा सॅलिसिलिक ॲसिड हे घटक आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्या। शॅम्पू लावल्या लगेच धुवून काढू नका। 5 मिनिटाचा रूल फॉलो करणं महत्त्वाचं। शॅम्पू लावल्यानंतर 5 मिनिटे तसाच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने तुम्हाला डोकं धुवायचे। शॅम्पू बदलत राहा। आपल्या शरीराचं वैशिष्ट्य म्हणजे एकच गोष्ट जर सातत्याने करत असलो तर त्याचा आपल्याला सराव होऊन ती गोष्ट आपल्याला सवयीची होऊन जाते। शॅम्पूच्या बाबतीत देखील असं घडू शकतं। त्यामुळे मेडिकेटेड शॅम्पू वापरल्यानंतर काही वेळ म्हणजे 3 ते 4 दिवस तुम्ही सल्फेट फ्री इतर शॅम्पू वापरायला हवा, जेणेकरून ती सवय होणार नाही आणि डॅन्ड्रफ निघण्यासाठी मदत होऊ शकते। अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूमुळे तुमचे केस हे ड्राय होऊ शकतात। त्यासाठी तुम्ही कंडिशनर वापरू शकता। फक्त एकच खबरदारी घ्यायची की कंडिशनर हे मुळांना लावायचं नाहीये, ते फक्त केसांच्या टोकांनाच लावायचे। आता आपण शॅम्पूबद्दल माहिती घेतली। आता तुम्हाला मी काही प्रोडक्ट सजेस्ट करतो की जे तुम्ही वापरू शकता।